नमस्कार मंडळी, कशात मजेत ना. मी प्रमोद गुरले एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मंडळी आज आलेलो आहे नेरळला. ॲक्च्युली आम्ही जाणार होतो कर्जतला सुकणपाडा या डॅममध्ये जाणार. तिकडे जाता जाता आम्ही नेरळला आल्यानंतर असं समजलं की इथे एक चांगलं लोकेशन आहे, पाली भितेवली म्हणून. तर आता त्या ठिकाणी आम्ही आलो. खाली तिकडे गाडी पार्क केली आहे आणि तिथून जवळजवळ गाडीच्या इथून 5 ते 10 मिनिटं चालायचं आहे वरती येण्यासाठी. आणि ते सुंदर असा डॅम आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. आणि इकडचं लोकेशन सुद्धा बघू शकता, सुंदर असं लोकेशन आहे. बघा इकडे गाड्या सुद्धा आलेल्या आहेत, वरती सुद्धा गाड्या येतात, पण थोडं रस्ता खराब आहे त्यामुळे रिक्स नको म्हणून आम्ही बाईक खाली लावलेली आहे. तर तिथून 5 ते 10 मिनिटं वरती चालावं लागतं. आम्ही कांजूरमार्गवरून सकाळी 8 वाजता निघालो आणि इथे 11 वाजता पोहोचलेलो आहोत. जर मध्ये थांबलेलो होतो, नाश्ता केला, चहा वगैरे प्यायलो, 2-3 वेळा थांबलेलो. तर साधारण 2 ते 2.5 तासाचा प्रवास आहे हा. बाईकवरून आम्ही आलो. आणि तुम्ही जर येत असाल तर इकडे नक्की भेट देऊ शकता. सुंदर असं लोकेशन आहे. एका दिवसामध्ये रिटर्न तुम्ही जाऊ शकता, म्हणजे वन डे पिकनिकसाठी येऊ शकता. फॅमिलीसोबत आलात तरी पण काही रिस्की नाही आहे. आणि ते आजूबाजूला गाववाले सुद्धा आहेत, त्यामुळे काही रिस्की नाही एवढं. तर नक्की भेट द्या इकडे कधी आलात तर. आणि यायचं झालं तर हे नेरळ आहे, नेरळ स्टेशनवरून जवळ असेल. आम्ही आता बाईकने आलो आहे. ॲक्च्युली माहीत नाही आता स्टेशन किती लांब आहे वगैरे, पण नेरळमध्ये हे लोकेशन आहे, सुंदर असं लोकेशन आहे. तर आता दाखवतो तुम्हाला तिकडे. हे बघा तिकडे पुढे पण त्या बाजूला पण जरा जाऊन बघूया आणि इकडे पण जाऊया. बोटिंग वगैरे सुद्धा करतात इथे. बघा गाड्या सुद्धा आलेल्या आहेत आणि आता बोटिंग सुद्धा करतात. इकडे तुम्ही बघू शकता हे डॅम किती सुंदर आहे, एक नंबर आहे ते लोकेशन. जर तुम्ही कधी आलात तर इकडे येऊ शकता. हे बघा खूपच सुंदर आहे. पाली भितवली म्हणून डॅम आहे. या डॅमचं नाव पाली भितवली. बघा रोहित आहे माझ्याबरोबर. रोहित आणि मी आलेलो आहोत त्याच्या बाईकवरून. आणि जबरदस्त लोकेशन. थोडा ऊन आहे म्हणून, आणि पाऊस असतो तर एकदम जबरदस्त वाटलं असतं. बघा या डॅममध्ये बोट दिसते ती बघा. आणि तिकडे तुम्ही बघू शकता किती माणसं चालले तिकडे. पुढे पण काहीतरी आहे, तिकडे पण बघूया जाऊन. बघा सुंदर असं लोकेशन आहे इकडे. कधी आलात तर या. आतमध्ये पाण्यामध्ये आपण नाही जाणार आहोत, कारण आपल्याला माहीत नाही वगैरे, आणि रिस्की असतं पाण्यामध्ये जाणं थोडं. जिथे माहीत नाही तिथे जाऊ नये. बघा इकडे डोंगर बघा, हा इकडे डोंगर आहे. आणि इथून जवळ माथेरान सुद्धा जवळ आहे, माथेरानला सुद्धा जाऊ शकतो.
मंडळी आपण थोडा आता पुढे आलोत. मगाशी तिकडे होतो त्या साईडला, आता आपण तिकडून थोडस पुढे आलो. ते बघा इकडे गाड्या सुद्धा आलेल्या आहेत. आणि तिकडे त्या साईडला दिसतंय आपल्याला आंघोळ करतायत. इकडचा नजारा बघा किती सुंदर दिसतात. मंडळी हा बघा, हा रोहित. रोहित कसं वाटतं इकडे आल्यानंतर? नंबर आहे. हा? काय सांगू शकतो? एक नंबर लोकेशन आहे. जर तुम्ही वन डे पिकनिक साठी येताय ना मुंबईवरनं, मस्त लोकेशन आहे, एकदम भारी आहे. तुम्ही फॅमिली सोबत येऊ शकता. एकदम मुंबई पासून अवघ्या 2 तासाच्या अंतरावरच आहे. बाजूला माथेरान आहे, पण तिथे खूप गर्दी आहे. काय प्रमोद, गर्दी होती ना? आपण त्या गेट वरती बघा, इथे एकदम बघण्यासारखं आणि झाड बिड आहे मस्त. तुम्ही वन भोजन करू शकता इथे येऊन. असं संधी आहे इथे तुम्हाला भेटेल मस्त. इकडे एकदा इथे विजिट करा तुम्ही. छान आहे लोकेशन. याचा लोकेशनचं नाव आहे पाली भितिवली. पाली भितिवली या डॅमचं नाव आहे आणि नेरळ वरून हे जवळ आहे. आम्ही आता बाईकने आलो होतो. जर तुम्ही ट्रेनने सुद्धा येऊ शकता. नेरळ स्टेशन वरनं हे करायचं, ऑटो वगैरे करून येऊ शकता तुम्ही. तर जवळ आहे तिथून, आणि नक्की भेट द्या. इकडे बोटिंग वगैरे सुद्धा करू शकता. बोटिंग त्या साईडला आहे. आता आम्ही ह्या बाजूला आलेलो. ऍक्च्युली आम्हाला माहिती नव्हतं की इथे हे पण आहे करून बाईक एवढा. आमचा प्लॅन होता सोलनपाडा डॅम आहे कर्जतला, तिकडे जाण्याचा. पण इथे नेरळला आम्ही उसाचा रस पिण्यासाठी थांबलेलो होतो आणि तिकडे सगळं घोळ झालं. म्हणजे ऍक्च्युली हे चांगलं लोकेशन आहे, मस्त वाटतं. हा, लांब अजून तिकडे चांगल्यासाठी होतं, चांगल्यासाठी झालंय. ड्रोन माझा उडतच नाही. ऍक्च्युली माझा रिमोट खराब झालेला, तर दुसरा रिमोट मागवला मी. आता हा कनेक्ट व्हायला थोडा टाइम जातोय, बस एवढंच फरक झालं. तर ते बघू आता नेक्स्ट टाइम आपण याच्यापेक्षा भारी शूट घेऊ आपण. तर मंडळी, व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगू शकता, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.